नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत वजन कमी करण्याचे परिणामकारक उपाय, आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत बेरियाट्रिक सर्जन डॉक्टर नीरज रायते. आपण सरांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार प्रशांत. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर रायते हे वजन कमी करण्याच्या तसंच पोटातील विविध आजारांच्या दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया उपचार करणारे तज्ज्ञ सर्जन आहेत. ते पुण्यामध्ये रुबी हॉल क्लिनिक आणि डॉस क्लिनिक इथं कार्यरत आहेत, आणि त्यांनी डॉस अर्थात डायबेटीस आणि ओबेसिटी सपोर्ट या सोल्युशन्स ही संस्था त्यांनी स्थापन केली आहे. आज आपल्यासोबत ते वजन कमी करण्याचे परिणामकारक उपाय या विषयावरती चर्चा करणार आहेत. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा मनापासून स्वागत. वजन वाढलेलं असणं हे खरं तर हा थोडासा वेगळा प्रश्न आहे, पण वजन वाढलेलं असणं हा खरंच आजार आहे का, किंवा तो एक प्रॉब्लेमॅट आहे का, असं काय सांगता येईल आपल्याला? सर्वप्रथम मी साम टीव्हीचे तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही मला इथे आज बोलवलं आणि माझी मतं मांडण्याचे स्वातंत्र्य दिलं. थँक्यू. मला तुमचा हा दृष्टिकोन खरंच आवडला. बऱ्याचदा असं होतं की जेव्हा जास्त वजन असलेली व्यक्ती आपल्याला दिसते तेव्हा आपण त्या व्यक्तीचं वजन वाढलं आहे असं न म्हणता ती व्यक्ती जाड आहे असं त्या व्यक्तीला डायरेक्ट स्टॅम्प करून टाकतो. बरोबर. आणि तुमच्या बोलण्यात तुम्ही तसं न म्हणता वाढलेलं वजन असं म्हटलं, ती खरंच कौतुकाची बाब आहे. थँक्यू. आणि हाच दृष्टिकोन फार आवश्यक आहे. बऱ्याचदा ज्यांची वजनं वाढलेली असतात त्यांचा स्वतःबद्दलचा दृष्टिकोनही माझं वजन वाढलेलं आहे असा न असता स्वतःला दोष देण्याचा किंवा परिस्थितीला दोष देण्याचा किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांना दोष देण्याचा असतो. बऱ्याच जणांमध्ये मी असं बघितलेलं आहे. म्हणजे आज मी खास हे ठरवून आलेलो की गेल्या कित्येक वर्षात जे विविध रुग्ण या प्रकारचे मी बघितले आणि त्यातनं जे माझे वेगवेगळे अनुभव आणि कथा आल्या त्या मला तुमच्याशी शेअर करायच्या आहेत. नक्कीच नक्कीच. तर आत्ता जर आपण हा फोटो बघितलात तर ही मुलगी तिच्या आईबरोबर आली. हिच्याकडे बघितलं तर आपल्याला हिचं वजन फार वाढलेलं आहे असं वाटत नाही. बरोबर. पण तिच्या उंचीच्या मानाने तिचा जो बॉडी मास इंडेक्स आहे तो खूपच जास्त होता. आणि त्याच्याशिवाय तिला PCODचा त्रास असल्यामुळे तिचं वजन बिलकुलच कमी होत नव्हतं. तेच जर आपण एखादा मुलगा अशाच वजनाचा असला असता तर आईवडिलांनी फारसं ते गंभीरपणे घेतलं नसतं. पण मुलगी असली की मग मुलगी, तिचं लग्न, तिचं नंतरचं बाळणपण इथपर्यंतचा विचार पालक करतात. आणि मग ते जेव्हा येतात तेव्हा त्यांचा ह्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन हे वाढलेलं वजन न राहता त्या मुलीला दोष देण्याचा राहतो. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्याला आपल्या दृष्टिकोनात बदल करण्याची फार गरज आहे. व्यक्ती कधी जाड नसते, व्यक्तीचं वजन वाढू शकतं, पण वाढलेलं वजन हे नक्की आपल्याला कमी करताही येऊ शकतं. आता पुढचंच उदाहरण जर घ्यायचं झालं तर अक्षय जेव्हा माझ्याकडे आला तेव्हा त्याचं वजन 120 किलो असून सुद्धा त्याच्या पालकांना त्याच्या वजनाचा काहीच काळजी वाटत नव्हती. ते म्हणाले आमचा मुलगा अतिशय गुटगुटीत आहे. एक 20 वर्षाच्या मुलाला तुम्ही गुटगुटीत म्हणता आहात आणि त्याचं 120 किलो वजन असून सुद्धा तुम्हाला जर काळजी वाटत नाहीये तर पुन्हा आपला वजनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बहुधा चुकतो आहे असं मला वाटतं. त्यामुळे आपलं योग्य वजन किती असलं पाहिजे आणि आपलं आजचं वजन किती आहे हे प्रत्येकाने स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. आणि आपल्या कुटुंबांचं, आपल्या जवळच्यांचं वजन जर त्यांच्या अपेक्षित वजनापेक्षा जास्त असेल तर आता कोरोना काळात आपण बघितलेलं आहे की वाढलेलं वजन हे किती त्रासदायक ठरतं. त्यामुळे जरूर वाढलेल्या वजनाकडे लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतं. थोडासा वेगळा प्रश्न विचारणार आहे. बऱ्याच वेळेला आम्ही आता टीव्हीच्या माध्यमातून आपण कार्यक्रम करत असतो, अनेक तज्ज्ञांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित करत असतो, आपण पेपर्समध्ये वाचत असतो, आपण वेगवेगळ्या सोशल साईट्सवरती वापरत असतो. अनेक प्रकारानं अनेक पद्धतीचे जे काही उपाय योजना असतात त्या समोर येत असतात, आणि मग अशा वेळेला एक कन्फ्युजिंग निर्माण होतं मनामध्ये की नेमकं करू काय, हे करू का हे करू का हे करू, योग्य याच्यातलं काय, नेमक्या उपाययोजना काय असायला पाहिजेत याविषयी नेहमी संभ्रम असतो. त्याबद्दल काय सांगा? मला असं वाटतं की तुमचा या क्षेत्रातला अनुभव खरंच दांडगा आहे. तुम्ही अतिशय नेमके आणि योग्य प्रश्न विचारत आहात. बऱ्याचदा कसं होतं की सगळ्यात महत्त्वाचा यातला जो टप्पा असतो ना ते माझं वजन वाढलेलं आहे हे मला पहिले पटलं पाहिजे. किंवा माझं वजन वाढलेलं जे आहे ते एक धोकादायक पातळीच्या पुढे गेलेलं पाहिजे, हे पुढे गेलेलं आहे हे मला ॲक्सेप्ट झालं पाहिजे. बऱ्याचदा जेव्हा आमच्याकडे पेशंट येतात तेव्हा त्यांचं असं म्हणणं असतं की सर माझं वजन जास्त नाही आहे, मग तुम्ही माझ्याकडे का आलात? नाही, एक 4-5 किलो वजन कमी झालं तर बरं होईल. किंवा बरेच जण येतात ते सांगतात की हे थोडं इथलं
खास करून पुरुषांच्या बाबतीत असतं की सर जरा इथलं वजन कमी झालं तर चालेल. तर आम्ही त्यांना नेहमी हे विचारतो की 2 महत्त्वाच्या पॅरामीटर्सवर आपण वजनाकडे बघितलं पाहिजे. एक, आपल्या आदर्श वजनापेक्षा आपलं वजन किती जास्त आहे, म्हणजे फक्त वजनच जास्त आहे का, त्याच्यासोबत वजन फारसं जास्त नसेल तरी सुद्धा वजनामुळे आलेले आजार सुद्धा त्यांनी आपल्याला ग्रासलेला आहे. बरोबर. म्हणजे फक्त वाढलेलं वजन किंवा वजन वाढलेलं आणि त्यामुळे असलेले आजार, अशा 2 टप्प्यात आपण व्यक्तींना ग्रॉसली डिव्हाइड करू शकतो. आणि मग उपचाराची दिशा ठरवताना वाढलेल्या वजनामुळे काय काय आजार होऊ शकतात याची जर आपण कल्पना केली तर आपल्याला अंगावर काटा येईल. आणि मला असं वाटतं की ही जर स्लाइड आपण बघितली तर ह्या आजारांपेक्षाही सगळ्यात महत्त्वाचा जो त्रास वजनामुळे वाढलेला असतो ना, तो मानसिक असतो. कारण ज्या व्यक्तीचं वजन जास्त असतं, विशेषतः खूपच जास्त असतं, ती व्यक्ती ह्या मानसिक त्रासाने जास्त खचून जाते आणि तिच्या आजूबाजूचे जे काही तिच्याबद्दल बोलत आहेत किंवा सोशल मीडिया असल्यामुळे जे सेल्फ ॲक्च्युअलायझेशन आहे त्याच्यामधले जे चॅलेंजेस आहेत त्याच्यामुळे अडचण जास्त येते. आता हे उदाहरण घेऊया. अली हा स्वतः एक भाजी विक्रेता आहे आणि तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, सर दिवसभर काम करतो पण दिवसाच्या संध्याकाळी इतकं थकल्यासारखं होतं की माझ्या वजनामुळे मला काहीच करता येत नाही. मग अलीशी सविस्तर चर्चा केल्यावर असं लक्षात आलं की त्याच्या वजनामुळे त्याची रात्रीची झोप व्यवस्थित होत नाहीये, त्याचा श्वास कोंडतो आहे, ज्याला शास्त्रीय भाषेत ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया असं म्हणतात. आणि ह्याचं कारण त्याचं वाढलेलं वजन हे होतं, जे जवळजवळ 160-165 किलोपर्यंत होतं. पण आपण जसं म्हटलं तसं या वाढलेल्या वजनाची जाणीवच नव्हती. मग अलीला योग्य उपचार करून वजन कमी करण्याचे योग्य मार्गदर्शन करून त्याच्यानंतर अलीमध्ये झालेला बदल आज आपल्याला दिसतो आहे या चित्रामध्ये. आणि तो नेहमीच आमच्या संपर्कात असतो. अली हा एक भाजी विक्रेता होता आणि आता तो म्हणाला की सर मी माझी स्वतःची एक 3 सीटर टेम्पो घेतलेली आहे ज्याच्यात मी छान बसू शकतो. अशा कथा ऐकल्या की मला असं आवर्जून वाटतं की वजन वाढलेलं असेल तर त्याच्याबद्दलची जागरूकता करणं आवश्यक आहे आणि त्याच्याबद्दलचं योग्य आणि शास्त्रीय मार्गदर्शन लोकांना मिळणं फार आवश्यक आहे. शस्त्रक्रियेबद्दल मला विचारायचं आहे. मुळात काय होतं की कुठल्याही पद्धतीची शस्त्रक्रिया आपल्या शरीरावर होणार आहे हे जेव्हा एखाद्या व्यक्तीला कळतं तेव्हा तो मुळातच घाबरलेला असतो. कारण कुठलीही शस्त्रक्रिया होणार म्हणजे मग काय होणार माझं, इथपर्यंत ती शंका गेलेली असते. मुळात शस्त्रक्रिया करणं योग्य आहे का हा पहिला मुद्दा. कोणत्या शस्त्रक्रिया योग्य आहेत ज्याच्यामुळे प्रभावी पद्धतीने आपण वजन कमी करू शकतो? बरेच पर्याय असतात वजन कमी करण्यासाठी. शस्त्रक्रिया हा शब्द म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं की अशी मोठी चिरफाड वगैरे करणार आहेत, असं आजकाल काहीही होत नाही. बरोबर. ज्या शस्त्रक्रिया किंवा जे उपचार वजन कमी करण्यासाठी वापरले जातात त्याचं प्रामुख्याने कारण असं असतं की वाढलेलं वजन हे जवळजवळ 20, 25, 30 किलोपेक्षा जास्त असतं. बरं. नॉर्मल कोर्समध्ये 5, 10, 15 किलोपर्यंत जर वजन वाढलं असेल तर ते आहारावर, इंजेक्शन्सवर, औषधांवर सहज कमी करता येणं शक्य आहे. फक्त आहार मर्यादा, व्यायाम, शिस्तबद्ध जीवनशैली यांनी वजन नक्कीच कमी होऊ शकतं. जेव्हा तुमचं अपेक्षित वजन हे 25-30 किलोपेक्षा जास्त असतं आणि त्याच्यासोबत जर तुम्हाला वजनामुळे वेगवेगळे आजार असतील तर शस्त्रक्रियांचे वेगवेगळे पर्याय वापरले जाऊ शकतात. तर हे कुठले कुठले पर्याय आहेत हे मी आता तुम्हाला स्लाइड्स मधून दाखवतो. नक्की. आता ही जी पहिली पद्धती आहे ह्याला गॅस्ट्रिक बलून असं म्हणतात. आता आपण शस्त्रक्रिया म्हणतो पण ही पद्धती ही एंडोस्कोपिकली केली जाते. म्हणजे तोंडामध्ये गॅस्ट्रोस्कोप घालून त्याच्यातनं पोटाच्या आत आपल्या जठरामध्ये एक फुगा सोडला जातो. साधारणतः हा फुगा पोटामध्ये 6 महिने ते 1 वर्षाच्या कालावधीसाठी राहतो आणि त्यांनी साधारण 15 ते 25 किलो इतकं वजन कमी झालेलं आम्ही बघितलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा ह्या पद्धतीचा फायदा असा की विशेषतः तरुण मुली ज्यांचं 10-15 किलो वजन जास्त आहे, नुकतंच लग्न ठरलेलं आहे, अशा परिस्थितीमध्ये ही उपचार पद्धती खूप चांगल्या प्रकारे कामाला येते. ही कुठल्याही प्रकारे परमनंट उपचार पद्धती नाही. हा जो पोटात सोडलेला फुगा आहे तो 6 महिने ते 1 वर्षाच्या कालावधीनंतर आपल्याला काढून टाकायला लागतो. हा फुगा काढल्यानंतर जे कमी झालेलं वजन असतं ते तसंच कमी ठेवण्यासाठी जी शिस्त आपल्याला लागलेली आहे, जे आहार आणि जीवनशैलीत बदल झालेले आहेत ते कायम पाळणं मात्र फार महत्त्वाचं असतं. सो असा ह्याचा फायदाही आहे आणि अशी ही याची मर्यादाही आहे. आता पुढची जी उपचार पद्धती आहे ती एक प्रकारची शस्त्रक्रियाच आहे, पण मी म्हटलं तसं याच्यात कुठलीही चिरफाड केली जात नाही. त्याच्या आधी आपण आता हा फोटो बघू.
ह्या मुलीचं लग्न ठरलं होतं आणि तिला आपण गॅस्ट्रिक बलून वापरला आणि त्याच्यानंतर तिच्यात किती छान बदल झाला हे आपण बघतो आहे. तर शस्त्रक्रिया म्हटली तर 2 प्रकारच्या शस्त्रक्रिया ह्या प्रचलित आहेत. एक शस्त्रक्रिया ज्याला स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमी असं म्हटलं जातं. ह्याच्यामध्ये जठराचा आकार आपण लहान करतो. ही शस्त्रक्रिया विशेषतः अशा व्यक्तींमध्ये जयसिंगानिया साहेब आहेत ज्यांना डायबिटीस होता, ब्लड प्रेशर होतं, हार्टचा प्रॉब्लेम होता, पण खायला मात्र भरपूर आवडत होतं, खवई एकदम, जे काही खायचं ते मक्खन मार्के. अशा परिस्थितीमध्ये ज्यांना आम्ही व्हॉल्यूम म्हणतो त्यांच्यामध्ये आपल्याला सिग्निफिकंट रिस्ट्रिक्शन आणावं लागतं आणि स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमीची शस्त्रक्रिया हे रिस्ट्रिक्शन आपल्याला आणते. आणखीन मक्खन मार्के आपल्याला माहिती आहे कोण खातं आणि ज्यांच्यामध्ये वजन खूप वाढलेलं असतं, पण हे वाढलेलं वजन किती चांगला परिणाम दाखवू शकतं हे आपण या फोटोमध्ये बघतो आहे. तर जिथे व्हॉल्यूमीटर असतात तिथे व्हॉल्यूम रिस्ट्रिक्शन जर आपण केलं तर स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमी ही परिणामकारक शस्त्रक्रिया ठरू शकते. पुढची जी शस्त्रक्रिया आहे ह्या सगळ्या शस्त्रक्रिया प्रामुख्याने दुर्बिणीद्वारे केल्या जातात, जिथे पोटावर छोटे छोटे 5 मिलीमीटर किंवा 10 मिलीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर जास्तीत जास्त एवढे छोटे छोटे छेद केले जातात आणि त्याच्याद्वारे ही सगळी शस्त्रक्रिया केली जाते. मी पुढची शस्त्रक्रिया जी तुम्हाला सांगतो याला गॅस्ट्रिक बायपास असं म्हणतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही शस्त्रक्रिया ही पूर्णपणे रिव्हर्सिबल आहे. म्हणजे बऱ्याचदा तुम्ही जी म्हणतात अशी भीती असते की आता मी शस्त्रक्रिया करतोय म्हणजे मी माझ्या शरीरात काही बदल करतोय का, तर नाही, जे काही बदल आपण करतो आहोत ते पुन्हा पूर्ववत आपण करू शकतो. ही विशेषतः शस्त्रक्रिया अशा मंडळींमध्ये केली जाते जे सांगतात की डॉक्टर मी काहीच खात नाही तरी पण माझं वजन वाढतं, किंवा माझं अपेक्षित वजन हे आणि असलेलं वजन ह्याच्यामधलं अंतर हे 50 किलो 100 किलो इतकं जास्त असू शकतं. आपण आता हा पुढचा फोटो बघूया. हे सगळ्यात जास्त वजन असलेले आहेत आजपर्यंत ज्यांचं आम्ही शस्त्रक्रिया केली. 272 किलो त्यांचं वजन होतं आणि 272 किलोवरून ते 100 किलो इतक्या कमी झाले. तर हे 200 किलो होते आणि 200 किलोवरून 100 किलो झाले. तर असं बलून, स्लीव्ह, बायपास असे शस्त्रक्रियेचे वेगवेगळे प्रकार असतात, पण या शस्त्रक्रिया ह्या कुठल्याही चिरफाड न करता छोट्या छोट्या दुर्बिणीद्वारे केल्या जातात. अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे आणि या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे आपल्याला भेडसावणाऱ्या या ज्या काही खूप महत्त्वाच्या समस्या आहेत, जसं सरांनी सुरुवातीला म्हटलं की आपण दुर्लक्ष करतो, पण दुर्लक्ष करण्यासारखा ही गोष्ट आहे का हे आधी पहिल्यांदा आपण माहीत करून घेणं हे खूप गरजेची गोष्ट असते. बऱ्याच वेळेला असं असतं ना की गैरसमजापोटी आपण त्या गोष्टींकडे जात नाही किंवा ऐकिवातल्या गोष्टी आपण नेहमी खऱ्या मानत जातो आणि त्यातली जी काही खरी माहिती आहे त्यापासून आपण लांब राहण्याचा प्रयत्न करतो, पण असं करू नका. डॉक्टर रायते ह्या गोष्टीसाठी खूप जेन्युन अशा पद्धतीनं काम करतायत आणि आपण ते काम पाहिलं आहे. सरांचं मार्गदर्शन हवं असेल आणि उपाय जर आपल्याला करून घ्यायचे असतील तर आता TV स्क्रीनवरती जे सरांचे नंबर्स आहेत त्या नंबर्सवरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता. अजूनही खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये, ते सरांना विचारायचे आहेत, पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम संजीवनी. विश्रांतीनंतर साम संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. वजन कमी करण्याचे परिणामकारक उपाय या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर नीरज रायते आपल्याला मार्गदर्शन करतायत. सर, आत्ता ज्या तुम्ही शस्त्रक्रिया सांगितल्या, आता मला थोडासा पुढचा प्रश्न. आता ही वजन वाढलेलं आहे हे तर आपण बघतोच, अनेक ठिकाणी हे प्रकार आपल्याला आढळतात, पण मग या सगळ्यांनीच ह्या शस्त्रक्रिया करायच्या असतात का, त्याबद्दल काय सांगा? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी इथे आज नमूद करू इच्छितो, ज्यांचं वजन जास्त आहे त्या प्रत्येकाने ही गोष्ट स्वतःला पहिले बजावली पाहिजे की यू आर नॉट फेल्युअर. ओके, तुमचं वजन जर कमी होत असेल तर तो दोष तुमचा नाही. कृपया स्वतःला दोष देऊ नका. कदाचित तुमचं वजन करण्याची पद्धत, प्रकार, उपचारांची दिशा चुकती आहे आणि ती आपल्याला बदलायला पाहिजे. मग दुसरा प्रश्न स्वतःला विचारायला पाहिजे की डू यू वॉन्ट टू गिव्ह रिझन्स और यू वॉन्ट टू गिव्ह रिझल्ट्स. तुम्हाला कारणं द्यायची आहेत का रिझल्ट्स द्यायचे आहेत हे ठरवा. जर तुम्हाला कारणं द्यायची नसतील तर जरूर आम्हाला संपर्क करा आणि आम्ही तुम्हाला ही खात्री देतो की तुमचं वजन आम्ही नक्की कमी करून दाखवू. होतं काय, जेव्हा आमच्याकडे पेशंट येतात तेव्हा आम्हाला रिपोर्ट्स दाखवतात. मग मी त्यांना विचारतो, मला तुमची ट्रीटमेंट करून हवी आहे तुम्हाला का रिपोर्ट्सची ट्रीटमेंट करून हवी आहे? डू यू वॉन्ट मी टू ट्रीट रिपोर्ट्स, युअर डिसीज और यू? आणि मला विचाराल तर मला तुम्हाला तुमचं वजन कमी करण्यात जास्त आनंद आहे. तुमचे रिपोर्ट्स तर ते आपोआप नॉर्मल होणार आहेत. पण हे स्वतःला पटवा की फेल्युअर हे तुमचं नाही आहे, तुमच्या शरीराचं आहे
आणि तुमच्या शरीराचं जर फेल्युअर असेल तर आपण ते तुमच्या शरीराच्याच मदतीने सुधारू शकतो. नक्की. सर, आता याच्यातला एक कॉमन प्रश्न जो सगळेच तुम्हाला कदाचित विचारत असतील की माझा फायदा काय होणार, कारण शस्त्रक्रिया मी करणार आहे आणि ती अशा पद्धतीची आहे, तर मग त्यातले जे काही फायदे आहेत ते फायदे मला पाहिजेत, तर ते कसे सांगता येतील, काय करता येईल? खूप सारे फायदे आहेत. मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे की स्वतःकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो पूर्णपणे बदलतो. जसं जसं वजन कमी व्हायला लागतं तसं तसं आम्हाला येणारा हा अनुभव आहे की ज्यांना हे उपचार आपण करतो ते नंतर जेव्हा येतात तेव्हा सगळ्यात पहिला त्यांचा आम्हाला फीडबॅक असतो की डॉक्टर, आम्ही हे याआधीच का करून नाही घेतलं. इतके दिवस मी म्हटलं तसं वेगवेगळ्या रिझन्सच्या मागे आम्ही का लपून राहिलो. असे कितीतरी अनुभव आहेत. एक जोडपं आलं होतं, तर हे जोडपं आमच्याकडे आलं आणि मिस्टरांची शस्त्रक्रिया झाली होती, त्यांचं वजन चांगलं झालं होतं. बरं. आणि मिसेसने आम्हाला हा फीडबॅक सांगितला, सर इतके दिवस आम्ही कुठेही बाहेर गेलो तर ह्यांना बरोबर घेऊन जायला मला लाज वाटायची. आम्ही कुठेही बाहेर गेलो तर माझ्या मनात सतत असा विचार यायचा की लग्नाच्या कार्यात गेलो तर आजूबाजूचे लोक काय म्हणत असतील, ते जी खुर्ची बसायला घेणार आहेत ती खुर्ची तुटणार तर नाही ना. आम्ही सिनेमा बघायला गेलो तर सिनेमाची चेअर ह्यांना पुरणार नाही. तर मी तुम्हाला म्हणतोय की वजन कमी झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो फायदा होतो तो हा आहे की तुमचा आणि जगाचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. ऑब्व्हियसली जसं तुमचं वजन कमी होतं तसं वजनामुळे होणारे जे आजार आपण आता चर्चा केली, म्हणजे घोरण्याचा त्रास असो, गुडघेदुखी असो, कोलेस्ट्रॉलचा त्रास असो, डायबिटीस असो, हे सगळे आजार तुमचे निघून जातात, कमी होतात. तुम्ही यातनं याच्या औषधांच्या जंजाळातनं तुमची सुटका होते. नक्की. मी त्याच मुद्द्याकडे येणार होतो, तुम्ही जो आत्ता मांडलात की डायबिटीस बरा होतो. आता अनेक वेळेला असं होतं ना की खरंच हा समज आहे की हा गैरसमज आहे, शस्त्रक्रियेमुळे डायबिटीस बरा झाला, असं होऊ शकतं का, काय सांगता येईल? याला शास्त्रीयदृष्ट्या आम्ही रेमिशन असं म्हणतो. रेमिशन म्हणजे आजार निघून जात नाही, तो पुन्हा येईल का माहीत नाही, पण लठ्ठ व्यक्ती म्हणजे ज्यांची वजनं जास्त आहेत अशा व्यक्तींमधला जो डायबिटीस असतो तो त्यांच्या शरीरात असलेल्या चरबीमुळे असतो. शरीरात इन्शुलिन असतं पण चरबी असल्यामुळे ते इन्शुलिन काम करत नसतं. मग आता आपण जर हे उदाहरण घेतलं, 100 युनिट इन्शुलिन केळकर सरांना लागत होतं. अच्छा. तुम्ही बघाल वजन जास्त होतं हे तर खरंच आहे. ते एक दिवस आले आणि म्हणाले मी निर्णय घेतलेला आहे की मला यातनं मुक्त व्हायचं आहे. आणि शस्त्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशीपासून त्यांची इन्शुलिनची रिक्वायरमेंट 0 झाली. आणि ते म्हणाले सगळ्यात कुठला आनंद मिळालाय डॉक्टर माहिती आहे, रोज रोज ते इंजेक्शन घ्यायचा जो त्रास आहे त्यातनं जी झालेली सुटका आहे ना, त्यासारखं समाधान काहीच नाही. त्यामुळे ज्यांचं वजन जास्त आहे आणि जास्त वजन असल्यामुळे ज्यांना डायबिटीस आहे त्यांचा डायबिटीस नक्कीच या शस्त्रक्रियेनंतर कमी होऊ शकतो याची मला खात्री आहे. कारण गेले कित्येक वर्ष असे पेशंट्स छान आता शस्त्रक्रियेनंतर बिना डायबिटीसच्या औषधांचे आणि इन्शुलिनचे राहताना मी बघितलेले आहेत. नक्की. सर, जे प्रचलित लायपोसक्शन आपण म्हणतो ते म्हणजे हेच आहे असं म्हणता येतं? नाही, आपण स्लाइडमध्ये बघू तसं आपल्या शरीरातल्या चरबीचे वेगवेगळे भाग पडतात. एक असतं जे सबक्युटेनियस फॅट असतं म्हणजे त्वचेच्या खालचं फॅट, आणि एक असतं ते व्हिसरल फॅट असतं म्हणजे जे पोटाच्या आतलं फॅट. ओके. लायपोसक्शन ही सौंदर्य शस्त्रक्रिया आहे. अच्छा. आम्ही जेव्हा आम्हाला भेटायला येतात तेव्हा त्यांना सांगतो आम्हाला तुम्हाला हिरो हिरोईन करायचं नाहीये, आम्हाला तुम्हाला निरोगी करायचं आहे. माणूस निरोगी तेव्हा होतो जेव्हा त्याच्या आजारांमधून त्याची मुक्तता होते. वजन 5-10 किलो कमी जास्त राहिलं काही फरक नाही पडत, पण आजारांमधून मुक्तता होणं हे जास्त महत्त्वाचं आहे. लायपोसक्शन ही सौंदर्य शस्त्रक्रिया असल्यामुळे माणूस सुंदर होतो, पण माणूस सुंदर होणं हे महत्त्वाचं नाही, तर महत्त्वाचं आहेच, पण त्याहीपेक्षा माणूस निरोगी होणं हे जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आता हेच उदाहरण बघूया. लायपोसक्शनसाठी म्हणून एका डॉक्टरांनी आम्हाला हिला पाठवलं आणि आम्ही हिच्याशी चर्चा केली आणि तिला सांगितलं की अगं तुझं वजन लायपोसक्शन साठी नाही तर तुझं वजन खूपच जास्त आहे आणि आपण ते नक्की कमी करू शकतो. आणि त्यानंतरचा तिच्यातला बदल तुम्ही बघाल तर ती सुंदर तर नक्कीच झाली आणि निरोगी सुद्धा झाली. आणि मला असं वाटतं की सौंदर्य जितकं महत्त्वाचं आहे तितकंच निरोगी असणंही महत्त्वाचं आहे. एवढं सगळं ऐकल्यानंतर सगळ्यांच्या मनामध्ये जो प्रश्न आला असेल तो प्रश्न माझ्या मनामध्ये आला आहे. एवढे सगळे जर फायदे मिळणार असतील आणि शस्त्रक्रिया असेल तर ती निश्चितपणाने खर्चिक स्वरूपाची असेल का? कारण अनेक वेळेला काय होतं की अरे नाही हे ऐकल्यानंतर असं वाटतं की याला खूप खर्च येणार आहे, त्याच्यामुळे तिथपर्यंत लोक पोहोचतच नाहीत. असंही अनेक वेळेला होत असेल. खरं तर विचारच करू नये, नको हे खूप याच्यात पैसा खूप जाणार आहे. तर असं काही आहे का की ही शस्त्रक्रिया? मला सगळ्यांना ही आनंदाची बातमी द्यायची आहे की रिसेंट मागच्या दिवाळीमध्येच इन्शुरन्स रेग्युलेटरी अथॉरिटीजनी ही शस्त्रक्रिया इन्शुरन्समध्ये सुद्धा आता सहभागी केलेली आहे.
त्यामुळे बरेच जण ज्यांचे वर्षानुवर्षाचे इन्शुरन्सेस आहेत ते इन्शुरन्समध्ये हे पुटअप करून ही शस्त्रक्रिया करून घेऊ शकतात. केस टू केस बेसिसमध्ये, जेन्युइन केसमध्ये नक्की त्यांना इन्शुरन्समध्ये ही शस्त्रक्रिया होते. आपल्या सरकारच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कीम म्हणजे CGHS ज्याला म्हणतो, याच्यामध्ये ही शस्त्रक्रिया संलग्न आहे. त्याच्याशिवाय विविध फायनान्सिंग कंपन्या सुद्धा या शस्त्रक्रियेसाठी EMI वर फायनान्स देतात. त्यामुळे मी म्हटलं तसं आपल्याला रिझन्स द्यायचे आहेत का रिझल्ट द्यायचा आहे असा जर आपण विचार केला तर मी आज छातीठोकपणे हे सांगू शकतो की खरंच मनावर घेतलं तर आपल्याला नक्की रिझल्ट्स मिळू शकतात. नक्की. सर, एक वेगळा प्रश्न, अनेक ठिकाणी आपण असं पाहतोय की अगदी लहान वयात सुद्धा प्रचंड वजन वाढलेली मुलं असतात, लहान असतात, त्यांचं एज खूप कमी असतं आणि अगदी 60-70कडे पोहोचलेले ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा वजनवाढीचे हे प्रकार आपण पाहतो. पण मग या ज्या शस्त्रक्रिया आहेत, या शस्त्रक्रिया आपण या सगळ्या लोकांवर करू शकतो की त्याच्यात पण पुन्हा काही बायफर्गेशन असतं? हां, सो साधारण 18 वर्ष ते 70 वर्ष 75 वर्ष वयोगटामध्ये ही शस्त्रक्रिया करता येते. हे ठरवताना आपण क्रोनॉलॉजिकल एज न बघता समोरची व्यक्ती किती फिट आहे भूल देण्यासाठी हे बघतो. मागच्याच महिन्यात आम्ही एका आजींची शस्त्रक्रिया केली. त्यांचं वय 75 वर्ष आहे आणि मला आज हे अभिमानाने सांगावंसं वाटतं की त्या म्हणाल्या की मला माझ्या मुलांवर डिपेंडंट होऊन राहायचं नाही आहे, मला इंडिपेंडंट राहायचं आहे, मला माझ्या नातवासोबत अतिशय आनंदी वेळ घालवायचा आहे. त्यामुळे फक्त वय हा क्रायटेरिया न बघता तुम्ही शस्त्रक्रियेसाठी योग्य आहात का, सुयोग्य आहात का, तुमचे बाकी पॅरामीटर्स कसे आहेत हे सगळं बघून आपल्याला हा निर्णय घेता येतो. हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे की आपलं आजचं आयुष्य आपल्या वजनामुळे जर कोणावर डिपेंडंट असेल तर आपल्याला उर्वरित आयुष्य हे कोणावर डिपेंडंट घालवायचं आहे का एक स्वातंत्र्य इंडिपेंडंट आयुष्य आपल्याला जगायचं आहे, हा निर्णय आपण घ्यायचा आहे. नक्की. अगदी आपण अंतिम टप्प्यामध्ये आहोत कार्यक्रमाच्या. जाता जाता आमच्या सगळ्या प्रेक्षकांना काय सांगाल? मला असं वाटतं की एक सिगरेट पिणारा माणूस आणि एक ज्याचं वजन जास्त आहे तो माणूस, या दोघांमध्ये काहीही फरक नाही आहे. सिगरेट पिणाऱ्या माणसालाही हे व्यवस्थित माहीत असतं की एक ना एक दिवस त्याचं सिगरेट पिणं हे त्याच्या जीवाला धोकादायक ठरू शकतं. द सेम इज ट्रू विथ समबडी ज्याचं वजन खूप वाढलेलं असतं. त्यामुळे त्यांनी स्वतःला निर्णय बजावणं, सांगणं आणि पटवणं फार आवश्यक आहे की माझी काळजी ही मी स्वतः घेणार आहे. मी माझ्या घरच्यांना सगळ्यांना पटवून देणार आहे की मी हे केल्यामुळे माझा आणि तुमच्या सगळ्यांचाही फायदा होणार आहे. त्यामुळे स्वतःचं वजन कमी करण्याचा निर्णय आता ह्या नवीन वर्षात सगळ्यांनी जरूर घ्यावा आणि त्यासाठी जी लागेल ती सर्व मदत आम्ही करायला तयार आहोत असं मी इथे नमूद करतो. नक्की. नवीन वर्षाचा संकल्प म्हणून जे आत्ता सरांनी सगळं सांगितलेलं आहे ते करायला निश्चितपणाने हरकत नाही. नेहमी संकल्पाच्या बाबतीमध्ये आपण तसे केअरलेस असतो, कारण आपण असं म्हणतो की नवीन वर्ष आलं, संकल्प केला आणि पुढच्या 3-4 महिन्यामध्ये तो निघून जातो. पण या बाबतीमध्ये असं करू नका, कारण डायरेक्ट जीवाशी खेळ आहे असं मला वाटतंय सरांचं सगळं बोलणं ऐकून. त्यामुळे तसं व्हायला नको. जर अशा पद्धतीच्या काही समस्या, अडचणी आपल्या आयुष्यामध्ये असतील, भेडसावत असतील, आपल्या मित्रपरिवारांमध्ये असतील तर तुम्ही डॉक्टर नीरज रायते यांना नक्की संपर्क करू शकता. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, अगदी मनापासून आभार. धन्यवाद. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.